प्रगतीच्या पथावर वाटचाल करायला निघालेली तरुणी म्हणजे श्वेता गौरव कानसकर तर येत्या 2 तारखेला आपल्या प्रभाग क्रमांक 6 मधून निवडून द्यायचा आहे. फक्त श्वेता गौरव कानसकर यांना लक्षात असू द्या, श्वेता कानसकर. मिनिटे झाले, ट्रॅफिक झाली आहे, तुमचा फोन आला, मी नेमका चौकात होतो. तुम्ही उमेदवार आहात ही गोष्ट वेगळी, मात्र 4-5 दिवसांपूर्वी तुम्ही सांगितलं होतं की इथे तुम्हाला दुमजली पार्किंग उभी करायची आहे. आता ह्या ट्रॅफिक बद्दल काय बोलाल? ट्रॅफिक हा नित्य रोजचा प्रश्न झालेला आहे. हा प्रश्न गेले कित्येक वर्षापासून तसाच पेंडिंग पडलेला आहे. त्याच्यावर कुणी लक्ष दिलं नाही, कुणी काही बोललेलं नाही, कुणी काही केलेलं पण नाही आजपर्यंत. त्यामुळे मी तो प्रश्न पहिला सोडवणार आणि मार्गी लावणार. मला एक सांगा, ही ट्रॅफिक डेली चालूच असते, मात्र या सगळ्यानंतर आज जेव्हा तुम्ही मला फोन केला तेव्हा तुम्ही स्वतः किंवा कुंदन होते तुमचे बंधू, तुम्ही स्वतः ट्रॅफिक मोकळी करायचा प्रयत्न करत होते. हे गेले कित्येक वर्ष तुम्ही सहन करताय. इथल्या जे काही पूर्वी इथे प्रशासनात काम करत होते लोकप्रतिनिधी म्हणून, त्यांचा हा प्रश्न लक्षात आला नाही की काय? तुमचं नेमकं आज म्हणणं काय त्या विषयावर? त्यांच्या लक्षात आलं का नाही ते माहीत नाही, पण हे निदर्शनच येते ना. हा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य माणसाला त्रास होतो त्या गोष्टीचा. कामाला जायला उशीर होतो, मुलांच्या स्कूलला जायला उशीर होतो, बसचे प्रॉब्लेम होतात, येण्या जाण्याची वेळ निघून जाते लोकांची कामाची, त्या अडचणी नेहमी तयार होतात. मग हा प्रश्न सुटणार कधी, सोडवणार कोण? त्यासाठी तर मी हा निर्णय घेतला की हा प्रश्न मी सोडवणार. तुम्हाला या सगळ्यासाठी शुभेच्छा. मात्र आता मी तुमच्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळतो. हे म्हणताना प्रचार कसा चालू आहे? प्रचार एकदम छानपैकी चालू आहे. आमचे सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार खूप जोरात ताकदीने आणि सगळ्यांचं व्हिजन चांगलं आहे. सगळे काम करणारे अभ्यासू मंडळी आहेत याच्यामध्ये. ते नुसतं वचननामा लिहून देणार नाहीत, आम्ही ते प्रश्न सोडवणार नागरिकांचे. तुम्हाला नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा शुभेच्छा. आज मी तुमच्याकडे नागरिकांसाठी एक शब्द घेणार आहे. त्या दिवशी मी सुद्धा विचारलं होतं की पहिलं काम कोणतं कराल. समजा आपण 2 सेकंद पकडूयात की तुम्ही नगरसेवकपदी तिथं गेले, तर आज मी तुमच्याकडे एक शब्द घेणार आहे. आज तुम्ही तुमच्या प्रभागातल्या नागरिकांना काय शब्द द्याल की सगळ्यात आधी कुठला प्रश्न मिटवाल? ट्रॅफिक, नदीच्या तिथे तुमच्या तिथे कचरा फार आहे, हा ते पण तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, आपण तिथे जाऊ. नेमका कुठला प्रश्न मिटवणार? प्रश्न पहिला मिटवणार नियमित पाणी पुरवठा. जो रोजच्या रोज पाणी पुरवठा, जो नळाला पाणी यायला पाहिजे रोजच्या रोज, जे 1 दिवसाआड पाणी येतं, कधी कधी येत पण नाही. किती वेळा सांगायचं प्रशासनाला किंवा लोकांना, किती वेळा फोन करावा लागतो पाण्यासाठी. वेळेवर पाणी येत नाही, आलं तर जास्त थांबत नाही पाणी, थोडा वेळच पाणी येतं फक्त. ओके, आपण आता तुमच्या कचरा प्रश्नाकडे खाली जाणार आहोत. तुम्हाला कचऱ्याचा प्रश्न तुम्ही बघा. पुढच्या 2 ते 3 मिनिटात मी हेमंत खांगटे यांच्याबरोबर नदीच्या तिथे जो नवीन ब्रिज उभा आहे त्याच्या खालच्या बाजूला जाणार आहे. तो कचऱ्याचा प्रश्न किती मोठा आहे, किती गंभीर आहे हे पाहणार आहे. मात्र आज अचानक हेमंत प्रचाराला निघालेले असताना त्यांना स्वतःलाच त्यांच्याच प्रभागात या ट्रॅफिकच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. आणि आपण सुद्धा ही दृश्य कॅमेऱ्यामार्फत पाहू शकता की राजगुरुनगरची परिस्थिती किती गंभीर आहे. आणि काही लोक या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत आणि फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, असं सुद्धा हेमंत यांचं म्हणणं आहे. आता आपण खाली नवीन पुलाच्या तिथे जाऊयात. चल. राजगुरुनगर शहरात एकमेव सर्व सोयी सुविधांयुक्त युनिक फिटनेस क्लबद्वारे अनेक स्त्री पुरुषांच्या आरोग्याला एक नवी दिशा व आकार देण्याचं काम उत्तम व अनुभवी फिटनेस कोच सौ नेहा व निलेश शिंदे जोडीने करतात. ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आता आपल्या उत्तम आरोग्याची आम्ही घेतो हमी. मोफत व्यायाम व आहार मार्गदर्शन. अनुभव घ्या, मग अनुमान लावा. एकदा अवश्य भेट द्या. युनिक फिटनेस क्लब, माळीमळा, पंजाब नॅशनल बँक समोर, वाडा रोड, राजगुरुनगर. किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा 9011157346. अनेक दिवस म्हणतो युवकांना साथ द्या, तरुणांना साथ द्या, तिथे शिक्षित लोक पाठवा. मग माझ्या मताला कुणाचा विरोध सुद्धा असेल, मला त्याचा फरक पडत नाही. मात्र युवकांकडे ना एक दृष्टिकोन असतो की आपल्या गावचा जर विकास करायचा असेल तर नेमकं काय काम करायचं. माझ्या मागे आपण पाहू शकता हे काय आहे. इथे आता रुमाल लावून काम मुलाखत घेण्याची वेळ आली आहे. हेमंत खांगटे मला पहिल्या दिवशी म्हणत होते, माझी मुलाखत, मी त्यांची मुलाखत जेव्हा घ्यायला आलो त्या दिवशी ते म्हणत होते की आपण तिकडे जाऊयात. मी ते टाळलं. मात्र आज इथे आल्यानंतर कळतंय की राजगुरुनगरची परिस्थिती किती विदारक आहे. मला कोणावर टीका करायची नाहीये, मात्र या बातमीद्वारे मी आत्ता लक्षात आणून देतोय की आपल्या राजगुरुनगरच्या समस्या
किती मोठ्या आहेत. तिथे लोकप्रतिनिधी हवेत, मात्र ते कोणते लोकप्रतिनिधी हवेत हे आता मी बोलायची गरज नाहीये. आता मी हेमंत यांच्याशी बोलणार आहे. हेमंत, ट्रॅफिकचा मुद्दा दाखवला तुम्ही, दाखवला. आता हा मुद्दा दाखवताय. मला इथं उभं राहिलंही फार वास येतोच येतो. हा. आता हा कचऱ्याचा मुद्दा दाखवताय. 50 मीटर अंतरावर स्थानिकांची घरे आहेत. हो आहेत ना. मात्र ही परिस्थिती कोण करतं तर स्थानिकच करतात. मग आपल्याला जर चांगल्या काही गोष्टी हव्या आहेत तर ह्या गोष्टी कधी चांगल्या होणार, म्हणजे हा कचरा कधी निघणार, किंवा जर नगर परिषद प्रशासनाला कळतं की इथे मोठे ते डबे हवेत, पुण्याच्या महापालिकेत जसे असतात तसे प्रत्येक महापालिकेत असतात, ते डबे उभारले जात नाहीत, छोटे छोटे डस्टबिन दिले जातात, मात्र मोठे मोठे डबे उभारले जात नाहीत. हा प्रकार का? प्रकार असा आहे त्याचा की इथं घंटागाडी एक तर एकदा येते, ती पण पूर्ण भरून भरलेली असते. ती भरल्यानंतर पुढे ते थांबत नाही, त्यात ती वेळेत येत नाही, आणि त्यातमध्ये ती थांबत नाही भरलेला असं. मग लोकांचे कचरा तसेच राहतात डस्टबिनमध्ये. मग लोक काय करतात, गाडी येणार नाही, दुसऱ्या दिवशी येणार, मग कचरा फेकून देतात. इथं माझं म्हणणं आहे की हा जो कचरा साठलेला आहे सर्व, इथं मोठे मोठे आपले पुण्यामध्ये असतात तसे, जिथे कचरा संकलन करतात, गोळा करतात, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी येऊन किंवा दुपारी येऊन ते भरला डब्बा की घेऊन जातात. आता इथं स्वच्छ सुंदर केदारेश्वरचं मंदिर आहे. कंदिराच्या परिसरात लोक दर्शनाला जातात. इथून नाक दाबून अक्षरशः लोकांना जावं लागतं. सकाळी ह्या ब्रिजवरनं लोक मॉर्निंग वॉकला जातात डुम्या डोंगरावरती. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, लेडीज, जेंट्स सगळ्या प्रकारचे लोक असतात. ते स्वच्छ हवा घ्यायला जातात आणि इथून दुर्गंधीच्या वासापासून त्यांची सुरुवात होती. नाकाला रुमाल लावून जातात. कधी त्यांना स्वच्छ ऑक्सिजन मिळायचा, कधी स्वच्छ हवा मिळायची त्यांना. हेमंत कांगटे यांनी, भले ते उमेदवार आहेत, मला कोणाचाही पक्ष आज सुद्धा मध्ये आणायचा नाहीये ना, मी शेवटपर्यंत तो आणणार आहे. भलेही हेमंत आज उमेदवार आहेत, मात्र हेमंत यांनी जी परिस्थिती दाखवली ही सत्य आहे आणि ही नाकारून चालणार नाही. त्याच्यामुळे तो ट्रॅफिकचा मुद्दा असो किंवा कचऱ्याचा मुद्दा असो, हे दोन्ही मुद्दे आपल्याला आता कोण संपवणार असा माणूस चांगला शोधावा लागेल, आणि तो माणूस कोण आहे हे जनता ठरवेल. मी ते बोलणार नाही, मी ते सांगणार नाही, मात्र जनतेने यंदा विचार करून तिथे लोक पाठवा, कारण आपलं शहर हे आपलं घर आहे आणि आपलं शहर चांगलं राहायला हवं. कॅमेरामॅन सचिन भंडारी यांच्यासह सिद्धेश कर्नाट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. आता तुमच्या मनातील नाव येणार आपल्या नगर परिषदेत. तर यंदाच्या आपल्या नगर परिषद निवडणुकीला प्रभाग क्रमांक 6चे खंदे उमेदवार म्हणजेच नागरिकांच्या साथीवर स्वतःची ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांचे मित्र, जनतेचे सेवक मित्र श्री संतोष भाऊ सांडभोर. तर येत्या 2 तारखेला एकच नाव, संतोष भाऊ सांडभोर.